विद्यार्थ्यांनो नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण अलावडे, विभाग प्रमुख पर्यावरणशास्त्र विभाग 2020-21 सालाकरिता फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, पर्यावरणशास्त्र विभाग हा नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यावरणशास्त्र संदर्भात शिक्षण देणारा एकमेव विभाग आहे. या विभागाची स्थापना 2005-06 या वर्षामध्ये आपले प्रिय प्राचार्य डॉक्टर बी गायकवाड सर, माजी उपप्राचार्य डॉक्टर एम जाचक सर, प्राध्यापिका डॉक्टर एस घुमरे मॅडम व इतर काही प्राध्यापकांच्या मेहनतीमुळे सुरुवात झाली. या विभागामार्फत अंडर ग्रॅज्युएटमध्ये BSc, पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये MSc, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरनं MPhil व PhD इत्यादी कोर्सेसमध्ये प्रवेश दिला जातो. याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे फर्स्ट इयरपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरपर्यंत पूर्णपणे अभ्यासक्रम हा सेमिस्टर पद्धतीने शिकवला जातो. BScला 2019-20 सालापासून तर MScला 2013-14 या अकॅडमिक इयरपासून क्रेडिट सिस्टीमला सुरुवात झाली. पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी 10 ॲडिशनल क्रेडिट्स उपलब्ध आहेत. त्यापैकी 2 क्रेडिट्स हे ह्युमन राईट्स, व्हॅल्यू एज्युकेशन आणि 4 क्रेडिट सायबर सिक्युरिटीसाठी असतात. त्याचबरोबर 4 क्रेडिट हे स्किल डेव्हलपमेंट या कोर्सेससाठी दिले जातात. त्यामध्ये विभागामार्फत रिन्युएबल एनर्जी हा विषय शिकवला जातो. विभागाची एकूण इनटेक ही अंडर ग्रॅज्युएटसाठी 60 आहे, पोस्ट ग्रॅज्युएटसाठी 24 आहे आणि MPhil आणि PhD या कोर्सेससाठी उपलब्ध असणाऱ्या मार्गदर्शकांकडच्या वॅकन्सीजनुसार आपण MPhil व PhD साठी ॲडमिशन देऊ शकतो. विभागामध्ये सध्याला 5 प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यांची माहिती आपण सोबतच्या तक्त्यामध्ये पाहू शकता. सर्व प्राध्यापक सेट नेट क्वालिफाईड आहेत. विभागातील प्राध्यापक सोडून केटीच्या महाविद्यालयात इतर विभागातील जसे की संख्याशास्त्र, भूगोल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र इत्यादी विषयातील प्राध्यापक कॉन्ट्रीब्युटरी फॅकल्टी म्हणून आपल्या विभागाला भेट देत असतात. त्याचबरोबर महाविद्यालयाबाहेरील वेगवेगळ्या क्षेत्रातील एक्सपर्ट्स आपल्या विभागामध्ये शिकवण्याचं काम करतात. आपण FYBScला जर पर्यावरणशास्त्र विषय निवडला असेल तर त्या पर्यावरणशास्त्र विषयाचा जो काही सिलेबस असतो तो सिलेबस 2019 साली रिवाईज झालेला आहे. SYBScचा सिलेबस 2020 साली रिवाईज झालेला आहे. TYBScचा सिलेबस हा 2015 साली रिवाईज झालेला होता आणि 2021 साली त्याचं पुन्हा रिव्हिजन होईल. पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस सुद्धा MSc फर्स्ट इयर आणि MSc सेकंड इयर मागील 2 वर्षांमध्ये रिवाईज करण्यात आले आहे. ॲडमिशन झाल्यानंतरनं विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठामार्फत ठरवून दिलेला सिलेबस हा वेगवेगळ्या पद्धतीने प्लॅन केला जातो आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं. त्यामध्ये अकॅडमिक कॅलेंडर तयार करणं, वर्षभराचा टीचिंग प्लॅन तयार करणं, डिपार्टमेंटल मीटिंग्स घेणं, विषयांची निवड करणं वेगवेगळ्या शिक्षकांसाठीची, त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने टीचर डायरी मेंटेन करणं, विद्यार्थ्यांकडून वारंवार फीडबॅक घेणं आणि जी काही माहिती असेल ती कॉलेजच्या वेबसाईटवर अपडेट करत राहणं, या पद्धतीने आपलं इम्प्लिमेंटेशन आणि प्लॅनिंग चालतं. ट्रॅडिशनल पद्धतीबरोबरच उपलब्ध अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून कंटिन्युअस असेसमेंट या प्रकारामध्ये
विद्यार्थ्यांमार्फत कडून विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपकरणांसाठी हँड्स ऑन ट्रेनिंग दिलं जातं. वेगवेगळे त्यांच्यासाठी वर्कशॉप आयोजित केले जातात. ऑन फील्ड एज्युकेशन यासाठी आपण नेचर व्हिजिट्स किंवा फील्ड व्हिजिट्स आयोजित करतो. त्यानंतर इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात. प्रोजेक्टर्स किंवा प्रोजेक्ट्स मुलांना दिले जातात छोटे छोटे. ते प्रोजेक्ट्स TYBSc आणि MSc सेकंड इयर या वर्गांमध्ये दिले जातात. त्याचबरोबर पर्यावरणशास्त्र निवडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरीली 1 महिना वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतींमध्ये इम्प्लांट ट्रेनिंग घ्यायची असते. फीडबॅक सिस्टीम ही विद्यार्थ्यांकडून फीडबॅक गोळा करणं, त्याचं ॲनालिसिस करणं, अथॉरिटीजना तयार केलेला ॲनालिसिसचा रिपोर्ट करणं व त्याच्यावर योग्य त्या ॲक्शन्स घेणं, या पद्धतीने आपण फीडबॅक सिस्टीम फॉलो करतो. ॲडमिशन प्रोसेस ही मागील काही वर्षापासून आपली पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने चालते. आपल्याला माहीत असेलच mvparp.org किंवा kthm.college.ac.in याच्यावर आपण आपली ॲडमिशन प्रोसेस उपलब्ध आहे. त्याच पद्धतीने ॲडमिशन संदर्भात विद्यार्थ्यांना जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी काउन्सिलिंगद्वारे सॉल्व्ह केल्या जातात. यामध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही अडचण असेल त्याच संदर्भातलं काउन्सिलिंग केलं जातं. कोर्सबद्दलची डिटेल्ड माहिती विद्यार्थ्यांना पुरवली जाते. त्या कोर्स पूर्ण केल्यानंतरनं उपलब्ध असणाऱ्या स्कोप किंवा अपॉर्च्युनिटीजबद्दल विद्यार्थ्यांना सांगितलं जातं. काही विद्यार्थ्यांची रुची जर रिसर्चमध्ये असेल तर त्या संदर्भातलं काउन्सिलिंगही या ठिकाणी केलं जातं. ॲडमिशनमध्ये पूर्णपणे महाराष्ट्र गव्हर्नमेंट, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांनी नेमून दिलेल्या नियम व अटींचे पालन करूनच ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिले जाते. आपण पाहत असलेल्या चार्टमध्ये आपण अंडर ग्रॅज्युएट तसेच पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये मागील काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची झालेले ॲडमिशन्स पाहत आहात. अंडर ग्रॅज्युएटमध्ये दिलेले ॲडमिशन्स हे लास्ट इयर म्हणजे TYच्या विद्यार्थ्यांचे आहेत आणि त्यानंतरनं खाली MSc 1 आणि MSc सेकंड या पद्धतीने आहेत. ग्राफ व पाय चार्टमध्ये कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांचं पर्सेंट ॲडमिशन देण्यात आलेलं आहे. विभागामार्फत टीचिंग व लर्निंग प्रोसेससाठी विविध प्रकारच्या टूल्स वापरले जातात. त्याच्यामध्ये काही ट्रॅडिशनल टूल्स आहेत. त्याचबरोबर कोविडच्या सिच्युएशनमध्ये गुगल क्लासरूम, गुगल मीटिंग्स किंवा झूम मीटिंग्स, KTHM ई-लर्निंग यूट्यूब चॅनल इत्यादीचं नवीन ॲडिशन झालेलं आहे. त्यामार्फत विद्यार्थ्यांचे लेक्चर्स किंवा त्यांना नोट्स वगैरे उपलब्ध करून दिल्या जातात. विभागामध्ये उपलब्ध असणारी डिपार्टमेंटल लायब्ररी आहे, त्याचा अहवाल चार्टमध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की आपले ऑनलाईन पद्धतीने रेकॉर्ड केलेले लेक्चर्स हे KTHM e-learning.in या वेब पोर्टलवर अवेलेबल आहेत. त्याचबरोबर खाली दिलेल्या विविध लिंक्स वापरून ते त्यांचं स्टडी मटेरियल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, महाराष्ट्र गव्हर्नमेंट मार्फत उपलब्ध करून दिलेल्या वेगवेगळ्या वेब पोर्टलवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचा वापर विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाकरिता करू शकतात. इव्हॅल्युएशन प्रोसेस, विद्यार्थ्यांच्या परीक्षा या रेग्युलर घेतल्या जातात. त्यातील बराच पार्ट हा त्यांच्या कंटिन्युअस असेसमेंटचा असतो. त्यानंतरनं त्यांच्या इंटरनल असेसमेंट घेतल्या जातात, प्रॅक्टिकल परीक्षा होते आणि नंतरनं विद्यापीठाची परीक्षा होते. कंटिन्युअस इव्हॅल्युएशनमध्ये आपण ऑनलाईन गुगल क्लासरूमद्वारे ऑनलाईन क्विज असाइनमेंट्स घेतो, त्यांना ऑनलाईन असाइनमेंट्स देतो, त्यांच्या टेस्ट होतात, सेमिनार्स होतात. असे विविध प्रकारचे टूल्स त्यांच्या कंटिन्युअस इव्हॅल्युएशनमध्ये वापरले जातात.
आपण जर या ठिकाणी पाहिलं तर 2013 पॅटर्नमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 50-50 असा पॅटर्न होता, म्हणजे 50 मार्क इंटरनल 50 मार्क एक्सटर्नल या पद्धतीचा पॅटर्न हा 2013 पॅटर्नमध्ये होता. पण तोच पॅटर्न 2019 मध्ये सिलेबस रिवाईज झाला, त्यावेळेस 70-30 असं वेटेज देण्यात आलं. म्हणजे 70% वेटेज हे एक्सटर्नल इव्हॅल्युएशनला दिलं गेलं आणि 30% वेटेज हे इंटरनल इव्हॅल्युएशनसाठी ठेवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही अंडर ग्रॅज्युएटला आहात, 2019 पॅटर्नमध्ये आपण जे काही आपलं इव्हॅल्युएशन होणार आहे त्यापैकी 35 मार्कांचं इव्हॅल्युएशन हे एक्सटर्नली होणार आहे आणि 15 मार्कांचं इव्हॅल्युएशन हे इंटरनली होणार आहे. सोबत दिलेला चार्ट व ग्राफमध्ये आपण मागील काही वर्षांमध्ये विभागाचा विद्यापीठ स्तरावर लागलेला रिझल्ट पाहत आहात. यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की मागील काही वर्षामध्ये एकूण 5 विद्यार्थी हे विद्यापीठाच्या रँक होल्डरच्या लिस्टमध्ये झळकलेले आहेत. महाविद्यालयामध्ये एकूण 14 रिसर्च सेंटर आहेत, ज्यामध्ये आपण एमफिल किंवा PhD हे शिक्षण पूर्ण करू शकता. केटीएम महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभाग हा 2005-06 या सालापासून विद्यापीठामार्फत रिसर्च सेंटर म्हणून मान्यता असलेला विभाग आहे. याच्यामध्ये एकूण 13 रिसर्च गाईड्स अवेलेबल आहेत. 13 रिसर्च गाईड मिळून मागील काही वर्षामध्ये एकूण 14 विद्यार्थ्यांनी त्यांचं PhDचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि सध्या घडीला 17 विद्यार्थी PhDचं शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर 2013-14 सालापासून महाविद्यालयामध्ये एमफिल करिता 13 विद्यार्थ्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे व सध्या घडीला 6 विद्यार्थी त्यांचे एमफिलचे शिक्षण पूर्ण करत आहेत. विभागामार्फत UGC किंवा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्याकडे सादर केलेले किंवा पूर्ण केलेल्या रिसर्च प्रोजेक्टची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. यात व्यतिरिक्त अंडर ग्रॅज्युएट TYBSc ला असताना व पोस्ट ग्रॅज्युएट MSc सेकंड इयरला असताना आपल्याला स्टुडंट प्रोजेक्ट्स दिले जातात, डेझर्टेशन्स, ते आपणाला पूर्ण करायचे असतात. मित्रांनो, मागील वर्षी महाविद्यालयाला युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन कडून UGC स्ट्राइड नावाचा प्रोजेक्ट मिळाला. स्ट्राइड म्हणजे ट्रान्सडिसिप्लिनरी रिसर्च इन इंडियाज डेव्हलपिंग इकॉनॉमी. यातील सस्टेनेबल अँड प्रॉफिटेबल फार्मिंग हा सब प्रोजेक्ट पर्यावरणशास्त्र विभागाकडे कोऑर्डिनेशनसाठी आहे. याचा मूळ उद्देश हा विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करणं, मोस्ट प्रोबॅबली रिसर्च आणि डेव्हलपमेंट या संदर्भातील क्षमता विकसित करणं हा आहे. याकरिता आपण IIT मुंबईचा सितारा डिपार्टमेंट म्हणजे सेंटर फॉर टेक्नॉलॉजिकल अल्टरनेटिव्ह फॉर रुरल एरियाज, त्याच्यानंतर सह्याद्री फार्म्स मोहाडी येथे असलेलं भारतातील सर्वात मोठं फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, कृषी विज्ञान केंद्र YCMOU नाशिक, युवा मित्र सिन्नर इत्यादी संस्थांशी टाईप केलेला आहे, जेणेकरून आपल्याला आपला फार्मिंग रिलेटेड प्रोजेक्ट हा चांगल्या पद्धतीने रन करता येईल. मित्रांनो, तुम्ही म्हणाल यामध्ये आम्हाला काय फायदा आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, या स्ट्राइड प्रोजेक्टच्या अंडर विद्यापीठाने 11 विविध ॲड ऑन कोर्सेस मंजूर करून घेतलेले आहेत. या कोर्सेसचा फायदा अंडर ग्रॅज्युएटच्या मुलांना त्यांच्यासाठी असलेले 8 ॲडिशनल क्रेडिट्स पूर्ण करण्यासाठी होऊ शकतो. त्याचबरोबर त्यांना यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला रिसर्च करायचा असेल तर त्या रिसर्चसाठीचा फायनान्शियल सपोर्ट करणं या प्रोजेक्टच्या अंतर्गत येतं. या प्रोजेक्टमध्ये विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची ॲडिशनल फीस द्यायची नाहीये. या प्रोजेक्टच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऑन फील्ड लर्निंग ॲक्टिव्हिटीज कॅरी करायच्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं, हे शिकत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या रिसर्च कॅपॅसिटीज डेव्हलप करायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आविष्कार रिसर्च प्रोजेक्ट बद्दल आपण ऐकलेलं असालच.
विभागातील पर्यावरणशास्त्र विभागामार्फत 2017 सालापासून आविष्कार या कॉम्पिटिशनचे कामकाज केले जाते. तत्कालीन गव्हर्नर महाराष्ट्र SM कृष्णा यांनी 2006 साली या आविष्कार कॉम्पिटिशनची सुरुवात केली. आविष्कार कॉम्पिटिशन हा पूर्णपणे आपण केलेला रिसर्च याचं जिल्हा लेवलला, विद्यापीठीय लेवलला व त्यानंतरनं स्टेट लेवलला आयोजित केलं जाणारं कॉम्पिटिशन आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा फायदा असा आहे की स्टेट लेवलला नंबर 1 आणि नंबर 2 पोझिशनवर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत 3,000 रुपये, तर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत 6,000 रुपये दरमहा फेलोशिप दिली जाते. सगळ्यात महत्त्वाचा फायदा आविष्कारचा असा आहे की आपल्या ॲडिशनल 8 क्रेडिटमध्ये ग्रुप 4 मध्ये आविष्कार कॉम्पिटिशनसाठी वेगवेगळे क्रेडिट्स दिलेले आहेत. आविष्कार पोर्टल पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. या पोर्टलवर आपण वर्षात कधीही आपल्या रिसर्च आयडिया सबमिट करू शकता. त्याचं इव्हॅल्युएशन करून आपलं सिलेक्शन हे जिल्हा लेवलच्या कॉम्पिटिशनसाठी केलं जातं. आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेशन केलं तर आपल्याला 1 क्रेडिट मिळतो. जर आपला प्रोजेक्ट जिल्हा लेवलवरून सिलेक्ट होऊन युनिव्हर्सिटी लेवलला गेला तर आपल्याला आविष्कार पार्टिसिपेशन ॲट युनिव्हर्सिटी लेवलला 2 क्रेडिट्स दिले जातात आणि आपण जर राज्यस्तरावर पारितोषिक मिळवलं तर आपणाला 4 क्रेडिट्स मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण FYला आहात. जर तुम्ही सलग 3 वर्ष राज्यस्तरावर जर बक्षीस मिळवलं तर 12 क्रेडिट्स होतात. आपल्याला मिळवायचे फक्त 8च क्रेडिट्स. मागील काही वर्षामध्ये आपले विद्यार्थी ऑल इंडिया लेवलच्या कॉम्पिटिशन, रिसर्च कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा पार्टिसिपेट झालेले आहेत. मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की मागील वर्षी पुणे विद्यापीठामार्फत आपल्या महाविद्यालयातील 5 प्रोजेक्ट हे राज्यस्तरीय कॉम्पिटिशनसाठी सिलेक्ट केले गेले होते. वेगवेगळे फंड्स महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत. त्या फंडचा फायदा विभागातील रिसर्च आणि त्यासाठी लागणारे साहित्य यांच्या निर्मितीसाठी केला जातो. त्या सदरील चार्टमध्ये आपण विविध फंडिंग एजन्सीमार्फत विभागाला मिळालेला फंड व त्यामधून परचेस केलेली इक्विपमेंट्स यांची यादी पाहतात. विभाग विविध सामाजिक, राजकीय, त्याच पद्धतीने औद्योगिक संस्थांशी कोलॅबरेशन करतात. हे कोलॅबरेशन कशासाठी केले जातात तर पर्यावरण आणि त्या तत्सम ज्या काही आपल्याला ॲक्टिव्हिटीज राबवायच्या असतात तर त्या ॲक्टिव्हिटीज राबवण्याकरिता आपल्याला कोलॅबरेशनची आवश्यकता असते. या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण यादी दिल्याप्रमाणे विविध ॲक्टिव्हिटीज वर्षभरामध्ये कंडक्ट करतो. या ॲक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांच्या सहभागानेच पूर्ण होतात. याच्यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभाग करतात. विभागामध्ये प्रॅक्टिकल करिता 2 लॅबोरेटरीज अवेलेबल आहेत. एक सुसज्ज अशी ICT क्लासरूम आहे. बॉटनी विभागाच्या सहयोगाने आपण पोल्युशन मॉनिटरिंगची लॅब महाविद्यालयामध्ये 2017-18 मध्ये एस्टॅब्लिश केलेली आहे. डिपार्टमेंटल लायब्ररी उपलब्ध आहे. सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन लॅबोरेटरी आपल्याकडे उपलब्ध आहे. क्लासरूम विथ ICT फॅसिलिटीज आपल्याकडे आहेत. रिसर्च करण्यासाठी लागणारी सर्व उपकरणे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मृदा व पाणी परीक्षण प्रयोगशाळाही आपल्याकडे पर्यावरणशास्त्र विभागामध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये आपण आपले पाणी व मातीचे नमुने तपासून घेऊ शकतो. विभागातील काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत तसेच स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत विविध प्रकारच्या स्कॉलरशिप, फेलोशिप प्राप्त झालेल्या आहेत. सर्वप्रथम MSc भाग 1 मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास महाविद्यालय व संस्थेमार्फत 1,000 रुपयाचा प्रोत्साहन निधी दिला जातो. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मार्फत दिल्या जाणाऱ्या मेरिटियस स्टुडंटच्या स्कॉलरशिप करिता महाविद्यालय विभागातील 2 विद्यार्थिनींची निवड झालेली होती. विभागातील माजी रिसर्च स्टुडंट
अमनप्रीत कौर सिद्धू यांना UGC मार्फत CSR मार्फत ज्युनियर रिसर्च फेलोशिप व सिनियर रिसर्च फेलोशिप देण्यात आली होती. विभागातील रिसर्च स्टुडंट जागृती रामनाथ चव्हाण व अर्चना भाऊराव बागुल यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दरमहा 6,000 रुपये रिसर्च फेलोशिप दिली गेली होती. महाविद्यालयामधील अर्न अँड लर्न स्कीमचा फायदा खालील विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. चालू वर्षी पर्यावरणशास्त्र विभागात रिसर्च करणारे चेतन अशोकराव पाटील, अमोल बाळासाहेब कदम यांना सारथी महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्यातर्फे रिसर्च फेलोशिप देण्यात आलेली आहे. दरमहा 35,000 रुपये असा या रिसर्च फेलोशिपचा अमाऊंट आहे. बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्फत स्नेहा मैरे या रिसर्च स्टुडंटला दरमहा 25,000 रुपये स्कॉलरशिप मिळते. आरती ठोंबरे या विद्यार्थिनीला TYBSc ला असताना महिंद्रा अँड महिंद्रा मार्फत 10,000 रुपयांची स्कॉलरशिप मिळालेली होती. या सर्व स्कॉलरशिप व्यतिरिक्त गव्हर्नमेंट मार्फत दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपचा फायदा जवळजवळ विभागातील 60% विद्यार्थी घेतात. मागे बोलल्याप्रमाणे MSc फर्स्ट इयर पूर्ण केल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये MScच्या प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरीली इम्प्लांट ट्रेनिंग करायचं असतं. तर इम्प्लांट ट्रेनिंग करिता त्यांनी निवडलेल्या काही इंडस्ट्रीज आपण या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. त्याचबरोबर MSc किंवा TYBSc पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट्स या विविध प्रकारच्या इंडस्ट्रीज, शासकीय संस्था या ठिकाणी होतात. तर त्यांची ही निवडक यादी आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. विभागामार्फत विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. त्या ऍक्टिव्हिटीमधील एक ऍक्टिव्हिटी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये त्यांच्या फाउंडेशन डे निमित्तानं प्लास्टिक पोल्युशनच्या संदर्भात अवेअरनेस कॅम्पेन घेतला होता. हा कॅम्पेन आपल्या विभागाचा माजी विद्यार्थी हर्षद कडुसकर हा त्या ठिकाणी आज एन्व्हायरमेंटल इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. तर त्याच्या सहयोगाने आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण केलेली होती. विभागामध्ये दरवर्षी अभ्यासक्रमामध्ये दिल्याप्रमाणे काही फील्ड व्हिजिट्स व नेचर व्हिजिट्स घेतल्या जातात. या ठिकाणी आपण त्यापैकी काही व्हिजिट्सचे फोटोग्राफ्स पाहत आहोत. या सर्व व्हिजिट्स पर्यावरण व त्याशी निगडीत असणाऱ्या नैसर्गिक तसेच विविध इंडस्ट्रीज, विविध संस्था या ठिकाणी आपल्या व्हिजिट्स आयोजित केल्या जातात. नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा कचरा डेपो आहे, त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन कसे केले जाते या संदर्भातील व्हिजिट आयोजित केली गेलेली होती. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सहयोगाने विभागामार्फत 2 राज्यस्तरीय कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ रिमोट सेन्सिंग अँड GIS इन एन्व्हायरमेंटल इश्यूज हा कार्यक्रम एक घेतला गेला होता. त्याचबरोबर मागील वर्षी जॉग्राफी डिपार्टमेंटच्या सहयोगाने आपण स्मार्ट सिटीवर एक सेमिनार आयोजित केलेला आहे. पार्टिसिपेशन इन इन्स्टिट्यूशनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज याच्यामध्ये विभागातील वेगवेगळे विद्यार्थी विविध संस्थांमार्फत आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी घेतात. त्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये वॉटर अँड एअर मॉनिटरिंगसाठीचा असणाऱ्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी सहभाग झाले होते. विविध सणांमध्ये नॉईज पोल्युशन मॉनिटरिंग केलं जातं, तर त्याकरिताही आपले विद्यार्थी पार्टिसिपेट करतात. त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या वर्कशॉप आयोजित केल्या जातात मृदा व पाणी परीक्षणासाठी. त्यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणे सहभागी होतात. फिल्म फेस्टिवलचं आयोजन होतं, त्या आयोजनामध्येही विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. गोदावरी स्वच्छता अभियान, वर्ल्ड ओझोन डे किंवा इतर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये पर्यावरणशास्त्र विभाग व त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. मित्रांनो, मागील काही वर्षापासून आपले पर्यावरणशास्त्र विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मृदा व पाणी परीक्षणाकरिता मान्यता प्राप्त आहे. यामध्ये आपण मातीचे व पाण्याचे नमुने तपासतो.
मागील वर्षी आपण जवळजवळ 27,000 रुपये या माती व पाणी परीक्षणामध्ये कन्सल्टन्सीच्या स्वरूपात कमवलेले आहेत. या कन्सल्टन्सीमध्ये विद्यार्थ्यांनाही सहभाग करून घेतलं जातं व त्यांना या प्रकारचं पूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. महाविद्यालयाचं ग्रीन ऑडिट किंवा जवळपास असणारे MVP किंवा इतर महाविद्यालयांचं ग्रीन ऑडिट विभागामार्फत केलं जातं. महाविद्यालयामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी कंपोस्टर बसवलेला आहे. त्याचबरोबर स्ट्राईड प्रोजेक्टमध्ये यावर्षी आपल्याला ॲड ऑन कोर्समध्ये वर्मी टेक्नॉलॉजी हा विषय मिळालेला आहे. तर त्या संदर्भातील फॅसिलिटीज डेव्हलपमेंट सुद्धा आपल्या सध्याला सुरू आहेत. यामध्ये जे विद्यार्थी पार्टिसिपेट करतील त्या विद्यार्थ्यांना आपण कंपोस्टिंग आणि वर्मी कंपोस्टिंग रिलेटेड पूर्णपणे ट्रेनिंग महाविद्यालयामार्फत दिली जाईल. कार्बन न्यूट्रलिटी सर्वे विभागामार्फत केला जातो. महाविद्यालयातील परिसरात उपलब्ध असणाऱ्या विविध झाडांचा सर्वे करून कोणते झाड किती प्रमाणात कार्बन सिक्वेस्ट्रेशन करते व किती ऑक्सिजन बाहेर सोडते या पद्धतीचा अभ्यासही विभागामार्फत केला जातो. हा अभ्यास ग्रीन कॅम्पस ॲक्टिव्हिटी अंतर्गत केला जातो. महाविद्यालयामध्ये जनरेट होणारे ई वेस्ट व त्याचे व्यवस्थापन विभागामार्फत केले जाते. यामध्ये विविध उपकरणे, कम्प्युटर्स इत्यादींची व्यवस्थित गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने नेमून दिलेल्या रिसायकलर मार्फतच व्यवस्थापन केले जाते. विभागामार्फत वेगवेगळ्या एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. या ॲक्टिव्हिटीजमध्ये पर्यावरण आणि त्या रिलेटेड अवेअरनेस कॅम्प्स यांचे आयोजन केले जाते. नाशिक शहर व सभोवतालचे गावं यामधील सरकारी व प्रायव्हेट अशा शाळांमध्ये या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी 16 सप्टेंबरला विभागामार्फत ओझोन डेचं सेलिब्रेशन होतं. ओझोन लेअर व त्याचे संवर्धन या संदर्भातील अवेअरनेस व त्याशी रिलेटेड मॉडेल्स व चार्ट्स विभागातील विद्यार्थ्यांमार्फत सादर केले जातात. या प्रदर्शनाला महाविद्यालयातील विविध विभागांचे विद्यार्थी दरवर्षी भेट देत असतात. विभागामध्ये नवीन एन्व्हायरमेंटल हेल्थ आणि सेफ्टी रिलेटेड डिप्लोमा कोर्स सुरू करणं हा आपला फ्युचर प्लॅन आहे. सध्या आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या वेगवेगळ्या कोलॅबरेशन बरोबर करत असतो, परंतु आपल्याला हे कोलॅबरेशन वाढवून शासनाच्या विविध ऑर्गनायझेशन्स बरोबर आपल्याला कोलॅबरेशन्स करायचे आहेत. त्याचबरोबर वेस्टर्न घाट्स म्हणजे सह्याद्री घाटमाता या ठिकाणी वेगवेगळ्या व्हिजिट्स आयोजित करणं इत्यादी फ्युचर प्लॅन सहित आपला विभाग कार्य करत आहे. धन्यवाद.